स्तुती करूया, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण आज परमेश्वराच्या वचनाकडे जाण्या अगोदर आपण परमेश्वराचं सहाय्य घेऊया. आकाश व पृथ्वीच्या उत्पन्न करत्या जीवन प्रभू देवपा तुझी उपकार स्तुती करते. प्रभू तुझ्या नावाला मान महिमा गौरव देते. प्रभू आजचा दिवस तू आमच्या जीवनाला जोडलास म्हणून तुझे उपकार मानते. प्रभू आज जे वचन तू आम्हासाठी ठेवलेलं आहेस ते वचन तुझ्यापासून आम्हाला प्राप्त होऊ दे आणि त्याद्वारे देवपा तू गौरविला जा. माझे मनचे विचार आणि माझ्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द देवपा ते तुझ्यापासून असू दे आणि ते तू आशीर्वादित कर. ऐकणाऱ्या प्रत्येकाला देवपा तुझ्या आशीर्वादाने भर. तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श प्रत्येकाला कर आणि प्रत्येकाच्या अंतकरणात हे वचन रुजू दे असं तुझ्याकडे आखराची प्रार्थना करते. प्रभू इथून पुढची सर्व वेळ मी तुझ्या हाती सोपून देते. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात ही प्रार्थना करते म्हणून बाप्पा, आमेन. आपल्या ह्या जगामध्ये आपण बरेच आपल्या कुटुंबामध्ये पाहतो नाही का, लेकरं जन्मतात, आपल्या मुलींना लेकरं होतात, मुलांना लेकरं होतात, आपल्या आजूबाजूला आपण पाहतो. आणि जन्म घेणं ह्या जगामध्ये एक मोठी गोष्ट आहे नाही का. ह्या जगात एखाद्याला जन्म देणं, जन्म दिल्यामुळे आपण काय होतो, आपण आईबाप होतो आणि प्रत्येकाला वेगवेगळं नातं निर्माण होतं. म्हणजे आजी आजोबा होतात, कोण काका काकी मामा मामी असे सगळे होतात आणि त्या मुलाला आपल्या वडिलांचं नाव दिलं जातं नाही का. आणि तो ह्या जगात त्या नावाने वावरू लागतो. आज आपण ह्या विषय आज जो आहे तो आहे नव्याने जन्मणे. आणि या अनुभवाकरिता पश्चाताप ही पहिली पायरी आहे. परंतु पश्चाताप करण्याकरिता म्हणजे पापापासून फिरणं, पापापासून वळणे, प्रथम पाप म्हणजे काय हे कळायला पाहिजे. आणि आज पश्चातापाविषयी ख्रिस्ती लोकांमध्ये असलेलं गैरसमजाचे कारण म्हणजे काय, पापाविषयी त्यांच्यामध्ये असलेले चुकीचे समज पण आहेत. गेल्या काही दशकामध्ये ख्रिस्तीपणाचा दर्जा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. बऱ्याचशा प्रचारकांद्वारे सुवार्तेचा प्रचार सत्यामध्ये काय केलेला आहे, भेसळ मिळून तो केला जातो. लोकांना केवळ येशूवर विश्वास ठेवण्यास सांगण्यात येतं, परंतु जर पश्चाताप केला नाही तर केवळ येशूवर विश्वास ठेवल्याने कोणाचेच तारण होणार नाही. नुसताच विश्वास ठेवून तुम्ही जगणार तर कसं नाही का. त्यामध्ये पश्चाताप आला पाहिजे, प्रायश्चित आलं पाहिजे, क्षमा आली पाहिजे, विश्वास आला पाहिजे, तरच त्याचं काय होणार आहे, तारण होणार आहे. नव्याने जन्मणे हा ख्रिस्ती जीवनाचा काय आहे का, पाया आहे. आणि हा पाया घालताना जर आपलं जीवन चांगलं जीवन जगलो तर तुमचं आणि माझं ख्रिस्तीत्व केवळ जगातील सर्व धर्मासारखं होईल. ते देखील लोकांना चांगलं जीवन जगवण्यास शिकवतात. पण नव्याने जन्मणे हा पाया आहे आणि प्रत्येकाने पाया घालण्यापासून सुरुवात केली पाहिजे. तुमचं नवं जीवन झालं, तुमच्या अंतःकरणाचं तुमचं नवं जीवन झालं पाहिजे, पापापासून परावृत्त झालं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे. आणि नव्याने जन्म हा ख्रिस्ती जन्माचा काय आहे, मूलभूत पाया आहे. आणि पाया न घालता जर चांगलं जीवन जगला तर तुम्ही पण इतर धर्मासारखेच तुम्ही व्हाल. यासाठी योहान 3:32 मध्ये धार्मिक पुढारी असलेले देवगुरु व चांगले जीवन जगणाऱ्या निकोदेमस नावाच्या एका माणसाशी बोलताना येशूने काय म्हणाला, नव्याने जन्मणे असा हा काय एक नव्याने जन्मणे हा वाक्यप्रयोग केलेला आहे. येशूने त्याला म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. आणि याचा उल्लेख योहानाच्या 3 अध्यायामध्ये 23 वचनात केलेला आहे. आणि ह्या प्रकारे आम्ही पाहतो की जरी तुम्ही आपले चांगले व्यक्तिमत्व असला तरी देवाच्या राज्यात प्रवेश करण्याकरिता तुम्हाला आणि मला आध्यात्मिक जन्म घेण्याची गरज आहे. येशूने त्याला म्हटले की मारण्याकरिता वधस्तंभावर खेळला जाईल. कोण, येशू मारण्याकरिता वधस्तंभावर खेळला जाईल आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल. आणि ह्याचा उल्लेख योहानाच्या 3 अध्यायामध्ये आणि 15-16 वचनामध्ये केलेला आहे. येशू त्याला पुढे सांगू लागला की तो
मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधकारावर जास्त प्रीती केली, कारण त्याची कृत्य काय आहेत? दुष्ट आहेत. योहान 3:19 मध्ये येशूने म्हटलेलं आहे. परंतु जे खरे असतील ते प्रकाशात येतील आणि ते तारले जातील, आणि नव्याने जन्मण्याकरिता तुम्हाला प्रकाशात यावे लागेल. म्हणजे देवासोबत प्रामाणिक राहून त्याच्या पुढे आपली पातके कबूल करतील. तुम्हालाही हे कबूल केलं पाहिजे. काय कबूल केलं पाहिजे? की मी पापी आहे, मी अमुक अमुक पाप केले, देवा मला क्षमा कर. अमुक अमुक मी माझ्यापासून हे कृत्य झाले, देवा ह्या कृत्याची मला क्षमा कर, आणि पश्चाताप करा. हे कबूल नुसतं करून चालत नाही, विश्वासाने कबूल करा आणि पश्चाताप करा. देवा तुम्हाला पापांची क्षमा करण्यासाठी तो सदैव तयार आहे. आणि तुम्हाला हे कबूल केलं पाहिजे की तुम्ही पापी आहात. ज्या पापांची आठवण होते त्यांचा परमेश्वरासमोर काय केला पाहिजे? आपण अंगीकार केला पाहिजे की होय प्रभू, या पापांची मला क्षमा कर, हे पाप माझ्याकडून झालेलं आहे. ही पाप ही काय फार मोठी गोष्ट आहे, नाही का? जसे तुम्ही माहीत असलेल्या पापापासून फिराल तसे तुम्हाला पापरूपी मोठ्या प्रदेशाचे दर्शन होईल. जसं आपण पापाकडे पाठ फिरू आणि जेव्हा आपण पाहू की अरे हे पाप तर किती मोठं आहे, अरे हे तर किती मोठं झालं, अजून किती मोठं, हे एवढे मी पाप केले का? आणि तुम्ही प्रकाशात चालत असताना तुम्हाला तुमची पाप अधिक दिसू लागतील आणि तुम्ही अधिक आणि अधिक त्याच्यामध्ये काय होईल? तुम्ही शुद्ध व्हाल आणि त्यामुळे तुमचं सदैव देवापुढे प्रामाणिकपणे चालत राहाल. तुम्ही अशा घरात राहतात ज्यामध्ये अनेक अस्वच्छ खोल्या आहेत, नाही का? आपल्या घर पुष्कळ मोठं आपलं घर असतं. काही खोल्या काय असतात? स्वच्छ असतात, काही खोल्या धूळ असते, काही अस्वच्छ असते. तर जेव्हा आपण ह्या अस्वच्छ घराकडे येतो किंवा पाहतो तर असं वाटतं की आपल्याला की आपण तिथं जावं का नाही जावं. अस्वच्छ घर असेल तर असं वाटतं की नको बाबा, ह्या आपण घरात नको जायला, इतकं घाण घर आहे, ह्या ठिकाणी कसं काय राहायचं. हे अस्वच्छ खोल्यामध्ये आपण कसं राहू शकत नाही. आणि एक दिवस काय करायला लागतं? आपल्याला सगळ्या खोल्या आपल्याला साफ कराव्या लागतात. त्यामुळे काय होतं? घर एकदम स्वच्छ चकचकीत. अरे काय सुंदर घर झालं ना, किती घाण गेली, अरे बापरे एवढी घाण निघाली, एवढे कचरा निघाला, इतका धूळ निघाली आपण म्हणतो, नाही का? आणि हे सगळं घर स्वच्छ झालं की लखलखीत होतं. तसंच आपलं जीवन आहे. आपल्या जीवनामधले जेव्हा आपल्या अंतःकरणातले हे सगळे घाणेरड्या गोष्टी काढून टाकतो आणि आपण स्वच्छ करतो, तेव्हा मागं वळून पाहिलं, अरे इतकं काय माझ्या हृदयामध्ये, इतकं माझ्याकडे हे घाणेरडे पाप होते, इतकं ह्या जगिक गोष्टी होत्या, आणि माझं हृदय, माझं स्वच्छ झालेलं अंतःकरण, चकचकीत अंतःकरण, ज्या अंतःकरणात परमेश्वर येऊन राहायला तयार आहे, ते किती स्वच्छ असलं पाहिजे, नाही का? आणि एक प्रेषित पाऊल म्हणतो की ज्या कोणत्याही ठिकाणी तो गेला त्या ठिकाणी त्याने हे सुवर्तमान सांगितलं, पश्चाताप करून देवाकडे वळा, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. आपण पाहू शकतो प्रेषिताच्या कृत्यामध्ये 20 अध्याय आणि 21 वचनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये चांगला पाया घालण्याकरिता व नव्याने जन्मण्याकरिता या 2 गोष्टीची गरज आहे. काय, कशाची गरज आहे? पश्चाताप करून देवाकडे वळा आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवा. प्रभू येशूवर तुम्ही काय करा? विश्वास ठेवा आणि पश्चाताप करा. आणि ह्या 2 गोष्टी, विश्वास आणि पश्चाताप, ह्या काय आहेत? ह्या सोबत जोडले गेलेले आहेत. आज आपण ख्रिस्तामध्ये जिवंत आहोत अशी खात्री असणं महत्वाचं आहे. का? तर माझा आज पापांची क्षमा झाली, मी पश्चातापी अंतःकरणाने प्रभूचा स्वीकार केलेला आहे, मी प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे. आज मी ख्रिस्तामध्ये काय आहे? जिवंत आहे, माझं नवीन जीवन झालेलं आहे. येशू केवळ देवाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण विचार करायला पाहिजे की तोच जर एक मार्ग आहे तर त्या मार्गावरून चालायचं असेल तर आपलं जीवन कसं असलं पाहिजे. आपण देवाला पाहिले नसल्यामुळे आपण त्याच्याविषयी काही जाणत नाही किंवा त्याच्याकडे जाण्याचा मार्ग आपल्याला कळत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त देवापासून आला आहे आणि केवळ तोच आपल्याला देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवू शकतो. त्याने म्हटलं, मार्ग मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी जात नाही. जर ह्या मार्गावरून चालायचं जर असेल आपल्याला तर आपलं जीवन कसं असलं पाहिजे? त्याला शोभेल असं, त्याला अनुरूप असेल असं आपलं जीवन असलं पाहिजे.
देवपिताकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. असे येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटल्याने आपण याचा विचार करतो तेव्हा येशू चांगली व्यक्ती आहे आणि तो एक चांगला संदेष्ट आहे असं म्हणणं केवळ पुरे नाही, तर तो स्वतः देव आहे. म्हणून आपण खात्रीने म्हणू शकतो की येशू मनुष्याच्या रूपात खरोखरच देव होता. पवित्र शास्त्र आपल्याला शिकवते की सर्व मानव जातीने काय केलेलं आहे? पाप केलेलं आहे. येशू पाप्याकरिता मरण पावला, म्हणून जर तुम्ही येशूकडे ख्रिस्ती म्हणून आला तर तो तुमच्या पापांची क्षमा करणार नाही, कारण तो ख्रिस्ती लोकांकरिता मरण पावला नाही. तो कुणासाठी मरण पावलेला आहे? तो पाप्यांकरिता मरण पावलेला आहे. ह्या जगात असलेले अब्जावधी कोट्यावधी पापी जे आहेत, एकूण एक मनुष्य प्राणी जो आदामापासून आतापर्यंत असलेला, त्या प्रत्येक पाप्याकरिता तो मरण पावलेला आहे. याच व्यक्तीला क्षमा मिळेल जो येशूकडे येऊन म्हणेल, प्रभू मी पापी आहे. तुम्ही पापी म्हणून त्याच्याकडे आला तर तुमच्या पापाची ताबडतोब तो काय करेल आहे? क्षमा होईल. कारण येशू फक्त पाप्यांकरिता मरण पावलेला आहे. आपण पापी आहोत हे जाणून घेणं आपल्याला सर्वांकरिता काय सोपं आहे. देवाने आपल्याला सर्वांना विवेक बुद्धी दिली आहे ना का. आणि लहान लेकरांना तर फार संवेदनशील विवेक बुद्धी असते. अगदी लहान लेकरू असतं ना, 1, 2, 3 वर्षाचं, त्यांनी एखादी जर चूक केली तर त्याला वाईट वाटतं. तो मान खाली घालून, हो मी हे केलं, हो मी असं केलं, लगेच तो सांगतो नाही का ते लेकरं. आणि त्यांनी काय चूक केलेली आहे त्याला लगेच त्याची जाणीव पण होते. आपण लहान लेकरांना सांगतो ना अमुक अमुक करू नको, आणि जर त्यांनी केलं की तो लगेच सांगतो हो मी केलं. आणि हे लहान लेकरं खूप संवेदनशील असतात. परंतु हळूहळू जसे जसे ते मोठे मोठे होतात, साधारण एक टीनेजर होतात, 14, 15, 16, 17, 18 वर्षाचे, तेव्हा हे लेकरच असतात की ते काय असतात, त्यांच्या चेहऱ्यावर भाव सुद्धा दिसत नाही आणि ते लगेच खोटं बोलतात. आणि त्यांनी चूक केलेली असते पण त्यांच्या चेहऱ्यावर सांगतात, नाही नाही मी केलं नाही, नाही नाही मी असं झालं नाही, ना मी असं करू शकतच नाही. आणि त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात भावना कशाच्याही दिसत नाही, कारण त्यांची विवेक बुद्धी जी असती ती बंद झालेली असती, किंवा ती त्यांना काही त्याचं वाटत नाही, चांगलं बारं वाईट काही वाटत नाही, कारण त्यांच्या चेहऱ्यावर कसलेच भाव दिसत नाहीत आणि सहजपणे ते खोटं बोलू शकतात. आपल्याला परमेश्वराने काय दिलेली? सद्विवेक बुद्धी दिलेली आहे नाही का. आणि देवाने आपल्यामध्ये हा ठेवलेला एक आवाज आहे. सद्विवेक बुद्धी म्हणजे काय? एक आवाज आहे. आणि तो आवाज आपल्याला सांगतो की आपण एक नैतिक प्राणी आहोत. आपल्याला काय चूक काय बरोबर आहे याचं ते आपल्याला ज्ञान देतं. आणि हे आपल्याला देवाकडून मिळालेले एक अद्भुत काय एक दान आहे. येशूने या आवाजाला हृदयाचा एक डोळा संबोधलेला आहे. आपण पाहू शकतो लुकाच्या 11व्या अध्यायामध्ये आणि 34व्या वचनामध्ये लिहिलेला आहे. जर आपण या डोळ्याची चांगली काळजी घेतली नाही, म्हणजे ह्या हृदयाचा आवाज जो आहे, या हृदयाचा जो डोळा आहे त्याची जर चांगली काळजी घेतली नाही तर एक दिवस आपण आध्यात्मिकरित्या काय होऊ? आंधळे होऊ. आणि या आत्मिक डोळ्यात जाणाऱ्या कचऱ्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर एक दिवस आपण पूर्णपणे आध्यात्मिकरित्या किंवा आत्मिकरित्या आपण आंधळे होऊन जाऊ. जेव्हा लहान बालक जन्मतात नाही का, त्या कोणालाही कोणता धर्म नसतो, ते सर्व सारखेच असतात लहान बाळ जन्मतात तेव्हा. पण जेव्हा 2-3 वर्षाचे होतात तेव्हा आपण त्यांना आपला धर्म काय आहे ते आपण सांगतो नाही का. आपण आपल्या संडे स्कूलला घेऊन जातो, आपण त्यांना ओव्या शिकवतो, प्रार्थना म्हणायची शिकवतो, आपण आपल्या गाणी धार्मिक आपले जे उपासना संगीत किंवा आपली जी धार्मिक गाणी आहेत ती त्यांना शिकवतो. आणि ते त्या धर्मामध्ये काय होतात, ते त्या विश्वासामध्ये ते लेकरं वाढतात. आणि हे आईबाप त्यांना घडवतात आणि ते त्याप्रमाणे त्या धर्मामध्ये वाढतात, त्या विश्वासा वाढतात. देव आपल्याकडे बघताना आपल्याला वेगवेगळ्या धर्माचं समजत नाही, तर तो आपल्या सर्वांकडे एकच दृष्टिकोनाने पाहतो की पापी, तुम्ही पापी आहात म्हणून तो बघतो. सर्व मानव जातीच्या पापाकरिता येशू स्वर्गातून पृथ्वीवर आला आणि देवाच्या उपस्थितीत प्रवेश करण्याकरिता जे स्वतःला लायक समजतात त्यांच्याकडे येशू आला नाही, तर पाप्यांसाठी तो ह्या जगात आलेला आहे.
आणि तुमची आणि माझी विवेक बुद्धी किंवा हा जो हृदयाचा डोळा आहे काय सांगतो, तुम्ही पापी आहात. प्रभू मी पापी आहे, माझ्या जीवनात मी पुष्कळ चुका केल्या आहेत असे येशूला सांगणं अवघड होतं का? नाही, कारण आपण खरं बोलतो प्रभू बरोबर. आणि ज्यावेळी न्यायाधीश म्हणून त्याने आपल्या पापांकरिता आपल्याला मरणदंड सुनावला, नंतर तो मनुष्य होऊन या जगात आला आणि त्याने हा दंड स्वतःवर घेतला. हेच देवाने आपल्या सर्वांकरिता केलेलं आहे. ज्या येशूने मनुष्य रूप धारण करून ह्या जगात आला आणि त्याने हा सगळा दंड स्वतःवर घेतला, सगळं पाप आपल्यावर घेतलं, हेच देवाने आपल्या सर्वांकरिता केलेलं आहे. पवित्र शास्त्र आपल्याला शिकवते की देव एक असला तरी तो 3 व्यक्तीमध्ये अस्तित्वात आहे, नाही का? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. जर केवळ एकच व्यक्ती असती तर त्याने आपल्या स्वर्गातील सिंहासन सोडले नसते आणि तो येशूच्या रूपात मानव बनून पृथ्वीवर आला नसता. मग ह्या विश्वाला कोणी चालवलं असतं? परंतु देव 3 व्यक्तीत अस्तित्वात असल्यामुळं पुत्र पृथ्वीवर येऊ शकला, स्वर्गातील पित्यापुढे म्हणजे न्यायाधीशापुढे आपल्या पापांकरिता तो मरू शकला. आणि 1 योहान 2:22 मध्ये म्हटलंय की जे पित्याच्या आणि पुत्राचा नाकार करीतात त्यांच्यामध्ये ख्रिस्त विरोधी आत्मा आहे. कारण ते नाकार करीत म्हणतात की येशू ख्रिस्ताच्या रूपात देवपुत्र ह्या जगात आला नाही. ते त्याच्यामधील मानवी इच्छेचा नकार करीतात, देव पितेच्या इच्छेचा देखील नकार करतात. ते म्हणतात की ख्रिस्ताने देवापुढे आपल्या पापांकरिता शिक्षा सहन केली नाही. आणि असं म्हणणारे पण पुष्कळ आहेत आणि ह्याचा उल्लेख केलेला आहे 1 योहान 4:2 आणि 6 मध्ये लिहिलेला आहे. येशू जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हा तो पूर्ण देव, पूर्ण मानव होता. जेव्हा तो क्रुसावर मरण पावला तेव्हा त्याने सर्व मानवजातीचं पाप स्वतःवर घेतलं. आपल्या पापांची शिक्षा तो सर्व काळ देवापासून विभक्ती होय. आणि जेव्हा येशूला वधस्तंभावर खिळले तेव्हा तो त्याच्या स्वर्गातील पित्यापासून तो विभक्त झाला. अशा प्रकारची विभक्ती अत्यंत भयंकर आणि दुःखदाय, नाही का? ज्याचा क्वचितच कोणी मानव कधी अनुभव घेऊ शकेल, कोणी घेऊ शकणार नाही. जेव्हा येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले तेव्हा येशूने ह्या शिक्षेचा अनुभव घेतला. तो 6 तास वधस्तंभावर खिळलेला होता, परंतु शेवटच्या 3 तासाच्या अवधीत तो देवाद्वारे काय झाला, त्याला त्याग झाला. सूर्य अंधकारमय झाला आणि पृथ्वी हल्ली. स्वर्गातील पित्यासोबत असले त्याचे संबंध तुटले. पिता ख्रिस्ताचा मस्तक 1 कोरिन्थीकराच्या 11व्या अध्यायात आणि 3ऱ्या वचनात लिहिलेल्या आणि येशूचा त्याग करण्यात आला तेव्हा ते त्याच्या मस्तकाला केवळ वेगळं करण्यासारखे होते. त्याने सहन केलेले क्लेश आम्ही पूर्णपणे समजू शकत नाही. त्यांनी जे सहन केलं ते आपण समजू शकत नाही. आणि जर येशू निर्मित मानव असता तर अब्ज लोक जे आहेत त्यांच्या पापांची जी शिक्षा आहे जी आदामापासूनच्या काळापासून आतापर्यंत त्यांनी स्वतःवर घेतली नसती. जर येशू मानव निर्मित असतात तर इतके मिलियन किंवा अब्ज लोक खुन्यांसाठी केवळ एकाच मनुष्याला वधस्तंभावर खिळले जाऊ शकत. परंतु येशू ती शिक्षा स्वतःवर घेऊ शकला कारण तो परमेश्वर होता, तो देव होता. तो सार्वकालिक परमेश्वर असल्यामुळे सार्वकालिक दंड घेऊ शकला कारण तो जगाचा न्यायकर्ता आहे. आपल्याला दंड देण्याचा त्याला अधिकार आहे आणि आपली शिक्षा स्वतःवर घेण्याचाही त्याला अधिकार आहे. जेव्हा येशू ख्रिस्त पृथ्वीवर मानव बनून आला तेव्हा त्याने हेच केले. तो देव आहे. ख्रिस्ती विश्वासाचा पाया ह्या 2 महान सत्यावर आधारलेला आहे. पहिलं म्हणजे ख्रिस्त संपूर्ण मानवजातीच्या पापाकरिता मरण पावला आणि दुसरं म्हणजे 3 दिवसानंतर तो मृत्यूनंतर पुनरुत्थित झाला. जर ख्रिस्त मरणातून पुनरुत्थित झाला नसता तर तो देव आहे याचा कोणालाही पुरावाच नसता. त्याचे मरणातून पुनरुत्थित होणं आणि आपल्याला एक पुरावा आहे की तो जे सर्व बोलतो ते सत्य बोलला. कोणत्याच धार्मिक पुढाऱ्याने असा दावा केला नाही की जगाच्या पापासाठी मी मरत आहे किंवा मी मेलो किंवा मी मरणार आहे. कोणताच धार्मिक पुढारी मरणातून पुनरुत्थित झालेला नाही. पण ख्रिस्त आपल्या पापासाठी मरण पावला आणि मरणातून तो परत उठला. जर ख्रिस्तात्वातून ही 2 सत्य काढली गेली तर ख्रिस्तत्व
सुद्धा इतर धर्मासारखं होईल. ही दोन सत्य जी आहे ती ह्या ख्रिस्ती धर्माला काय आहे, एकमेव बनवतं. ख्रिस्तीत्वाला देवासाठी आपण जगावे म्हणून आपल्याला निर्माण करण्यात आले आहे. म्हणून जेव्हा आपण देवाजवळ येतो तेव्हा आपण पश्चातापी यावे. ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला म्हणून आपण त्याच्याजवळ कृतज्ञ अंतकरणाने यावे. आणि आपण असा विश्वास ठेवावा की तो मरणातून उठला आणि परत, आणि तो आजही जिवंत आहे. जर ख्रिस्त आज जिवंत नसता तर आपण त्याच्याजवळ प्रार्थना करू शकलो नसतो. कारण तुम्ही मृत व्यक्तीजवळ प्रार्थना करू शकत नाही. एखाद्या मृत व्यक्तीच्या समोर तुम्ही हात जोडून प्रार्थना करा, तो ऐकल का? नाही, कारण तो मृत झालेला आहे, तो मेलेला आहे. त्याचे सगळे कान आणि सगळे जे अंतःकरणाचे जे चक्षु सगळे बंद झालेले असतात, तो ऐकू शकत नाही. आपण कधीही मृतांच्या जवळ जाऊन प्रार्थना करायची नाही. त्यांना काय कळणार आहे, त्यांना काय समजणार आहे? परंतु येशू मरणातून जीवन झाल्यामुळे आपण त्याच्यासोबत काय करू शकतो, बोलू शकतो आणि त्याच्याजवळ प्रार्थना करू शकतो. कारण तो आपली प्रार्थना ऐकतो. कोणचे दगड धोंडे, मेलेले, मृत झालेले लोक प्रार्थना ऐकत नाहीत. फक्त ख्रिस्त आहे जो मेलेल्यातून जीवन झाल्यामुळे आणि त्याने स्वर्गारोहण झाला, तो स्वर्गात परतला, तोच आपली प्रार्थना ऐकू शकतो. पवित्र आत्मा आणि तिसरी व्यक्ती देवाचा जो मस्तक पृथ्वीवर आला. पवित्र आत्मा देखील येशू ख्रिस्तासारखे एकच व्यक्तिमत्व आहे. तो आपले जीवन त्याच्या उपस्थितीत भरण्यासाठी पृथ्वीवर आला. जर आपण पवित्र आत्म्याला प्रतिसाद देतो तर आपल्याला तो काय करतो, पवित्र करू शकतो. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे किंवा तुम्ही पापावर विजयी जीवन जगण्यासाठी तुम्ही पात्र होता. जेव्हा पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा येण्यापूर्वी कोणीही व्यक्ती असं जीवन जगू शकत नव्हतं. त्यापूर्वी लोक केवळ त्यांच्या बाह्य जीवनात सुधार आणू शकत होते. त्यांचे आंतरिक जे जीवन जे पापाद्वारे जे पराभूत किंवा परिवर्तित होतं. जेव्हा पवित्र आत्मा तुम्हामध्ये येतो तेव्हा देवच स्वतः तुम्हामध्ये वास करतो आणि तुम्ही आंतरिक रीतीने सुद्धा चांगले जीवन जगू शकता. आंतरिक जीवन तुमचं चांगलं होण्यासाठी, नवीन जीवन होण्यासाठी तुम्ही त्या पवित्र आत्मा जो आहे, जो तुम्हाला मार्गदर्शक आहे, जो प्रत्येकाला प्रभूने दिलेला आहे, जेव्हा तुम्ही पापांची क्षमा मागता, जेव्हा तुम्ही त्याच्याकडं पश्चातापी हृदय घेऊन येता, त्याच्यावर विश्वास ठेवता, तेव्हा तो तुम्हाला दिल्या वाचून राहणार नाही. आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, नवीन जीवनाचा मार्ग आपण धरला पाहिजे. त्यासाठी आपण हीच वेळ आहे, आत्ताच आहे की तुम्ही पश्चाताप करा, तुम्ही प्रभूकडे या, तुम्ही क्षमा मागा. तो तुम्हाला तयार आहे. क्षमा विश्वासाने मागा आणि तो तुम्हाला तुमचा स्वीकार करण्यास तो तयार आहे. आणि शुभवर्तमानाचा अद्भुत संदेश हा आहे की जेव्हा देव तुमची क्षमा करतो तेव्हा तुमचे हृदय पूर्णपणे स्वच्छ होऊ शकते. नंतर ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या शरीराला देवाचे घर बनवून तुम्हामध्ये तो वस्ती करू शकतो. देवाचे घर हे तुमचे काय आहे, शरीर आहे. जेव्हा ख्रिस्त तुम्हामध्ये वस्ती करतो तेव्हा तुमचं शरीर हे देवाचं मंदिर असतं. म्हणून तुम्ही तुमच्या शरीराच्या अवयवांनी दक्ष राहा. सगळे जे जगिक शोक आहेत, सिगरेट ओढणे आहे, दारू पिणं आहे आणि इतर काय काय गोष्टी आहेत, अशुद्ध विचार आहे, या प्रत्येकाला आपल्या मनात प्रवेश करू द्यायचा नाही, आपल्या जीवनात प्रवेश करू द्यायचा नाही. या सर्व गोष्टी तुमच्या शरीराला आणि तुमच्या मनाला हळूहळू नाशाकडे घेऊन जातात. या सर्वांना आपल्यापासून दूर ठेवलं पाहिजे. हे सगळे जगिक मोह आहेत, त्यांना आपण आपल्यापासून दूर ठेवलं पाहिजे. आणि ख्रिस्ती जीवन हे ही एक शर्यत आहे नाही का, ही शर्यतीसारखी आहे. जेव्हा आपण पापाकडे पाठ फिरवतो आणि नवीन जन्म पाहतो तेव्हा आपण धावण्याच्या शर्यत जी आहे, धावण्याची जी शर्यत आहे, तिचं आपण एका आरंभ रेषेवर किंवा सुरुवातीच्या रेषेवर आपण उभे आहोत आणि आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत ती शर्यत चालू असते आणि आपण धावत राहतो, चालत राहतो. अशा प्रकारे आपण प्रत्येक दिवशी अंतिम रेषेच्या जवळ जवळ पोहोचतो. जेव्हा आपला ह्या जगातून आपला श्वास जातो तेव्हा आपली ती शर्यत थांबते.
परंतु धावणे कधीच थांबू नये आणि हेच सर्वोत्तम जीवन आहे. ह्या नवीन जीवनाकडे आज आपण कधीही पाठ फिरवू नये. ख्रिस्तावर विश्वास ठेवा म्हणजे ख्रिस्ताला आपले जीवन समर्पण करा. तसंच तुम्ही ख्रिस्ताला स्वतःचं समर्पण केल्यावरच तुम्ही काय करू शकता, तुम्ही बाप्तिस्मा घेऊ शकता. बाप्तिस्माद्वारे तुम्ही तुमची साक्ष देता की तुम्ही आपले जुनं जीवन मागे सोडले आहे आणि ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा प्रभू केलेला आहे. नवीन तुम्ही काय केलेलं आहे, नव्याने जन्मालेले आहात अशी तुम्हाला खात्री आहे का? रोमकाराच्या 18 आणि 16 मध्ये म्हटलंय की जेव्हा तुम्ही नव्याने जन्मलेला आहात तेव्हा देवाचा पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुलं आहोत. कोण आहेत आपण? देवाची मुलं आहोत. हे एक अद्भुत जीवन आहे, कारण आपण सर्वात उत्तम मित्राबरोबर जगतो. आपला मित्र कोण आहे? येशू ख्रिस्त. आपण कधीही एकटे राहत नाही, आणि कारण येशू सदैव सर्व ठिकाणी आपल्या सोबत आहे. इमॅन्युअल आहे तो, आम्हा बरोबर देव, आणि तो आपल्या बरोबर सतत चालत आहे, आपल्या बरोबर आहे. आपण आपल्या समस्या येशूला सांगू शकतो, त्याने आपल्याला मदत करायची अशी त्याच्याजवळ प्रार्थना करू शकतो. जे जीवन आनंदाने भरलेले आहे, या जीवनामध्ये चिंता भय नाही, कारण आपले भविष्य कुणाच्या हातात आहे? येशूच्या हातात आपलं भविष्य सुखरूप आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. देवाचे वचन सांगते की परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, जितक्यांनी म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांनी त्यांनी देवाची मुले होण्याचा त्यांना अधिकार दिला आहे. योहान 1:12 मध्ये लिहिलेलं आहे, प्रभू येशू म्हणतो, जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवू देणार नाही. योहानाच्या 6व्या अध्यायात 37 मध्ये म्हटलेलं आहे. आणि तुम्हाला खात्री आहे की त्याने तुमचा स्वीकार केलेला आहे. आणि आजच काय आहे? वेळ आहे. आजच तुम्ही खात्री करा आणि तुम्ही त्याच्याकडे या. तो तुमचा स्वीकार करायला तयार आहे आणि तुम्ही त्याचे आभार मानू शकता. प्रभू येशू, मी तुझा आभारी आहे कारण तू माझी क्षमा केली आहेस आणि माझा स्वीकार केला आहेस. कृपा करून माझ्या पवित्र आत्म्याने मला भर आणि तुझ्याकरिता जीवन जगण्याचं सामर्थ्य मला दे. आजपासून मी केवळ तुलाच संतवू शकतो आणि किंवा आज इथून पुढे मी फक्त तुझ्याच आणि तुझ्या इच्छेप्रमाणे मी वागू शकतो. रोज देवाचे वचन वाचायला पाहिजे, रोज प्रभूजवळ प्रार्थना केली पाहिजे, रोज आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याने आपण रोज भरलं पाहिजे, रोज त्याच्यामध्ये चाललं पाहिजे. नव्याने जन्मलेल्या ख्रिस्ती लोकांसोबत तुमची सहभागिता असली पाहिजे आणि मग तुम्ही ख्रिस्ती जीवनात वाढत जाल आणि ख्रिस्ताच्या मागे चालू शकाल. हेच आपलं नवीन जीवन आहे आणि ह्या नवीन जीवनात चालण्यासाठी प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. धन्यवाद. आमेन.